तुळशी विवाह कथा. तुळशी दामोदर विवाह कथा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची आणि प्रिय कथा आहे. ही कथा त्याच्या धार्मिकतेसह एक गहन जीवन, तत्त्वज्ञान, भावनिक व स्वाभाविक अंशाचं दर्शन घालते. हिंदू धर्मात तुळशीचे अत्यंत महत्त्व आहे. तसेच दामोदर म्हणजे भगवान श्री विष्णू यांचं रूप. या कथेतून प्रेम, श्रद्धा, भक्ती, त्याग आणि समर्पण आणि त्याहूनही अधिक जीवनाच्या गहन सत्याचा अनुभव मिळतो. तुळशीच्या भक्तिपंथी दृष्टिकोनातून सुरू होते. एक असं नातं जे देवतांशी आणि प्रपंचाशी एकसारखं जोडलेलं असतं. हे कथेच्या प्रत्येक पावलात दिसून येतं. हे विवाह शुद्ध प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक बनते. चला या भावनात्मक आणि यथार्थवादी कथेच्या प्रवासात जाणून घेऊया. कथा सुरू होते एका लहान गावात. तुळशीचे घर एका साध्या छोट्या गावात होतं. तुळशीची जन्मकथा जशी सामान्य होती तसंच तिचं जीवनही अत्यंत साधं होतं. तिचे वडील एक साधे ब्राह्मण होते आणि आई एक गृहिणी. घरातील सर्व कार्य करत असतानाही तुळशीला एक गोष्ट नेहमीच कळत गेली होती. देवावर विश्वास ठेवून त्याची भक्ती करणे हेच जीवनाचा खरा मार्ग आहे. तुळशी मोठी होत होती आणि तिला तिच्या आयुष्याबद्दल नेहमीच काहीतरी गोंधळ वाटायचा. आईवडिलांच्या धार्मिक शिकवणीच्या पार्श्वभूमीवर तुळशीला एक गोष्ट नक्की उमगली होती. तुळशी, तू केवळ आपल्या कर्तव्याने आणि विश्वाने महान होऊ शकते. एके दिवशी तुळशी नदीकाठी जात होती. तिच्या हाती पाणी भरणाऱ्या भांड्यात ती गहिऱ्या विचारात बुडालेली होती. अचानक तिला एका अज्ञात पण सुंदर आवाजाने हाक मारली. ती आवाज ऐकून थांबली. तुळशीने नजर वर केली आणि तिला दिसला तो दामोदर. दामोदर म्हणजेच भगवान विष्णूचे रूप. त्याचे रूप अद्भुत, शांत आणि आकर्षक होते. त्याच्याजवळ एक तेजस्वी तेज होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक शांततेचं अस्तित्व होतं. दामोदरची भेट, दामोदर म्हणजेच आपले विष्णूचे रूप, एका प्रत्यक्ष देवतेच्या रूप होता. तो तुळशीला प्रेमाने आणि विनम्रतेने म्हणाला, तुळशी, तुझमध्ये एक अमोघ शक्ती आहे. तू ज्या विश्वासाने मला वंदन करत आहेस त्या विश्वासामुळे तुझे जीवन आणि जगणं अनमोल होईल. तुळशी थोडी आश्चर्यचकित झाली, पण त्याचवेळी तिच्या हृदयात एक अद्भुत शांती आली. तिने शांतपणे उत्तर दिलं, हे देव, मी एक सामान्य माणूस आहे. मला तुमच्या रूपाची दर्शन मिळालं आहे. त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. पण मी केवळ तुमच्या पायावर असलेली भक्ती स्वीकारली आहे. तुमच्या मार्गावर चालत राहील. दामोदर हसत म्हणाले, तुम्ही ज्या भक्तीने माझा पाठपुरावा करत आहात तीच तुमचं महान कार्य होईल. पण लक्षात ठेवा, एक दिवस मी तुमच्या जीवनात प्रवेश करीन आणि तुमचं जीवन तुमच्या श्रद्धेसोबत एक गहन व अनोखं नातं बनवेल. तुळशीच्या आयुष्यातील परिवर्तन, दामोदरची भेट तुळशीसाठी एका वळणाची ठरली. त्याने तिच्या हृदयात एक प्रेमाच्या, श्रद्धेच्या, अनोख्या भावनेची गाठ बांधली. त्यानंतर तुळशीने आपल्या जीवनाला पुन्हा एकदा गती दिली. ती देवतेच्या नामस्मरणात आणि भक्तीत मग्न होऊन आयुष्य जगू लागली. ती त्याच्या पावलावर भक्तिपंथी जीवन जगत होती, जो हळूहळू तिच्या सध्याच्या जीवनाच्या दिशा ठरवत होता. एके दिवशी तिच्या मनात एक विचार येतो, अखेरकार जे प्रेम मी भगवान विष्णूला दिलं त्याच प्रेमाने मला जीवनात एकदा मिळेल का? तिच्या मनात असं काहीतरी विचार होतं. पण तिच्या हृदयात एक जण घेऊन देवताच्या प्रेमात ती एकच मार्ग पकडते आणि ते म्हणजे विश्वासाच्या प्रेमात रंगणं. दामोदराचं वचन. तुळशीला एक दिवस अचानकच दामोदर दिसला. त्याचवेळी दामोदरने तुळशीला शांततेने सांगितलं, तुळशी, तुझ्या जीवनात प्रेमाचे मार्ग कसे खुलतात याच मार्गाने तू मला स्वीकारली आहेस. आता आम्ही एकत्र विवाह करणार आहोत. तुळशी आश्चर्यचकित झाली. तुम्ही आणि मी विवाह करणार? ती थोडी गोंधळली, पण तिच्या हृदयात कोणतीही शंका नव्हती. तिच्या मनात विश्वास होता की हे एक दिव्य नातं आहे जे तिच्या जीवनातील प्रत्येक घटनाला संजीवनी देईल. हो, दामोदर म्हणाले, आता मी आणि तू एकच होणार आहोत. तुझ्या विश्वासाच्या आणि भक्तीच्या मार्गावर आम्ही एकत्र चालणार आहोत. तुळशी दामोदर विवाह. तुळशी आणि दामोदर यांचा विवाह संपूर्ण गावी एक आनंदाचं वातावरण निर्माण करणारा प्रसंग ठरला. सर्व गावभर धार्मिक उत्साह पसरला. या विवाहात तुळशी आणि दामोदर यांच्यात एक पवित्र आणि दिव्य संबंध जुळला. त्यांच्या विवाहाचे प्रतीक म्हणजेच नवा आरंभ, एक आदर्श आणि एक नवा विश्वास. या विवाहाने तुळशीला प्रेमाच्या, विश्वासाच्या आणि त्यागाच्या गगनात एक नवा आकाश दिला.
या दिवशी गावी सर्वांनी मोठ्या श्रद्धेने आणि आदराने तुळशीचे वधू म्हणून स्वागत केले आणि दामोदरचे देवते म्हणून हा विवाह केवळ शारीरिक एकत्र येण्याचा नाही तर एक नवा आध्यात्मिक संयोग होता, ज्याने त्यांच्या जीवनात शांती, प्रेम आणि आशीर्वाद आणले. तुळशी दामोदर विवाहाची कथा एक अद्वितीय जीवन तत्त्वज्ञान उलगडते. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील प्रेम आणि श्रद्धा केवळ एक मापदंड नाही तर एक गहन आध्यात्मिक साक्षात्कार आहे. दामोदराच्या प्रेमाने तुळशीला कधीही न थांबणाऱ्या विश्वास आणि भक्तीत एक नवीन अर्थ दिला. जीवनाच्या प्रत्येक वळणावर देवतेवर विश्वास ठेवून श्रद्धेने एकटा जगता येतो, पण त्याच प्रेमाने संसारात एकता आणि शांतता अनुभवता येते. तुळशी दामोदर विवाह केवळ एक धार्मिक समारंभ नाही तर तो जीवनात विश्वास, प्रेम, त्याग आणि समर्पणाचं सर्वोत्तम उदाहरण ठरतो. हा विवाह आपल्याला शिकवतो की देवावर विश्वास ठेवल्यावर आपल्याला आयुष्यात खरी शांती, सुख आणि प्रेम प्राप्त होते. तुळशीने आपल्या भक्तीचा आणि श्रद्धेचा सार्थक करायला ठरवलं आणि तुळशी एकादशीस तिचं जीवन बदलणार, तीव्र प्रेम आणि विश्वास यांनी परिपूर्ण असणारं एक व्रत सुरू केलं. या दिवशी ती भगवान विष्णूसोबत एक अद्वितीय विवाह करत होती. ही एक भावनिक व धार्मिक गोडाई होती. तिच्या हृदयात विष्णू आणि तिच्या कुटुंबियांचा विश्वास समोर आणणारा त्याग होता. तुळशीच्या जीवनातील या उत्कट प्रेमाची आणि विश्वासाची गाथा समाजात नवा आदर्श निर्माण करू शकते. तुळशीने त्या दिवशी जे घेतलं ते एक अद्वितीय आशीर्वाद होतं. विवाहाच्या दिवशी तुळशीचे कुटुंब, तिचे मित्र आणि देवते सर्व मिळून एकमेकांच्या जीवनात प्रेम आणि विश्वास आणताना दिसले. या संपूर्ण समारंभात एकच भावना होती, विश्वास. तिच्या हृदयात एक सामर्थ्य होते ज्यामुळे तिने जीवनाच्या सर्व संघर्षांना शांततेने स्वीकारलं. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णूचा शालिग्राम अवतार आणि माता तुळशी यांचा विवाह झाला. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते. पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांच्या कुळात जन्मलेल्या वृंदाने लहानपणापासूनच भगवान विष्णूची पूजा केली. ती मोठी झाल्यावर तिचा विवाह जालंधर नावाच्या राक्षसाशी झाला. वृंदाच्या भक्ती, तपश्चर्या आणि देशभक्तीमुळे जालंधरला आणखी शक्ती प्राप्त झाली. आपल्या अफाट शक्तीचा वापर करून त्याने देव, मानव आणि दानवांचा छळ सुरू केला. जालंधराच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनी या समस्येवर उपाय शोधण्यासाठी भगवान विष्णूंचा आश्रय घेतला. जालंधरपासून देवांना वाचवण्यासाठी भगवान विष्णू स्वतः जालंधरचे रूप घेऊन वृंदाकडे गेले. जालंधर बनून त्यांनी वृंदाची देशभक्ती नष्ट केली. त्यामुळे जालंधरची शक्ती कमी झाली आणि त्याचा वध झाला. भगवान विष्णूच्या या कपटाची जाणीव झाल्यावर वृंदाने त्याला दगड बनण्याचा शाप दिला. यानंतर सर्व देवी देवतांनी हा शाप परत घेण्यासाठी वृंदाकडे प्रार्थना केली. देवदेवतांची विनंती मान्य करून वृंदाने आपला शाप परत घेतला, पण स्वतःला आगीत जाळून घेतले. भगवान विष्णूंनी वृंदाच्या राखेसह तुळशीचे रोप लावले आणि सांगितले की जोपर्यंत जगात तिची पूजा केली जाईल तोपर्यंत तुळशीचीही पूजा केली जाईल. तुळशीशिवाय त्याची पूजा पूर्ण होणार नाही. यानंतर भगवान विष्णूसोबत तुळशीचीही पूजा होऊ लागली आणि तुळशी विवाहाची ही परंपरा सुरू झाली. हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिले गेले आहे. विष्णूला प्रिय असल्याने तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा ही अपूर्ण मानली जाते. तुळशी विवाहाच्या दिवशी शालिग्रामला भगवान विष्णूचे रूप मानून त्याची पूजा केली जाते आणि त्याचा तुळशीशी विवाह केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार देवठाणी एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रापासून जागे होतात आणि या दिवसापासून शुभ कार्य सुरू होतात. अनेक ठिकाणी देवठाणी एकादशीच्या दिवशी तर अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशी तुळशी शालिग्राम विवाह केला जातो. असे मानले जाते की ज्या घरामध्ये रोज तुळशीची पूजा केली जाते तेथे नेहमीच सुख, समृद्धी राहते. तुम्हाला कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.